नमस्ते, मी डॉक्टर प्रकाश धुमाळ, पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आणि न्यूट्रिशन कन्सल्टंट, पुणे। आज आपण एका अशा पदार्थावरती बोलणार आहोत की जो पदार्थ आज आपल्या घराघरामध्ये सर्वांच्या जिभेवरती रेंगाळतो, सर्वांना आवडतो, कधी कधी सर्वांची भूक भागवतो। विशेषतः लहान मुलांमध्ये खूप चवीने आणि आवडीने खाल्ला जातो। त्याचप्रमाणे जे हॉस्टेलाइट मुलं आहेत त्यांच्यामध्येही खूप अतिप्रमाणामध्ये त्याचं सेवन केलं जातं, कारण ते एक इन्स्टंट फूड आहे। लगेच आपली तत्पर अशी भूक भागवतं, त्याचप्रमाणे सगळीकडे अवेलेबल असतो आणि कमी काळामध्ये बनतो। अर्थात तो बनण्यासाठी फक्त 2 मिनिट लागतात। तशी जाहिरातही दिली जाते आणि तो जाहिरातीप्रमाणे 2 मिनिटात बनतोही। आपल्या अनेक धावपळीच्या युगात आपला वेळ वाचवण्यासाठी आपण या इन्स्टंट फूडचा वापर करतो व आपली भूक भागवतो। त्याचप्रमाणे घरामध्ये पालकही आजकालच्या धावपळीमध्ये वेळ मिळत नसल्यामुळे मुलाला अतिशय जोरात भूक लागली असता कमी वेळात त्याची भूक भागवण्यासाठी आपण या इन्स्टंट नूडल्सचा वापर करतो, अर्थातच मॅगी। तर या मॅगीविषयी आपण थोडंफार त्याचे परिणाम जाणून घेऊ। मॅगीमध्ये अतिप्रमाणामध्ये मैदा असतो, त्याचप्रमाणे डालडा असतो आणि स्पायसेस असतात, ट्रान्स फॅट ॲसिड असतं। असे अनेक प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह्स असतात जे आपल्या शरीरास घातक असतात। त्याचप्रमाणे मॅगीमध्ये आढळणारा मोनोसोडियम ग्लुटामेट म्हणजेच MSG, अर्थात आपण आपल्या बोलीभाषेत त्याला लीड म्हणलं जातं, तो पदार्थही खूप प्रमाणामध्ये आढळतो। MSG हा आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या ऑर्गन्सवरती खूप वाईट परिणाम करतो, जसे की लिव्हरवरती, किडनीवरती, हार्टवरती, त्याचप्रमाणे लहान मुलांच्या मेंदूवरती, त्यांच्या स्मरणशक्तीवरती, त्याचबरोबर त्यांचा IQ लेवल कमी होण्यासाठी ही MSG हा पदार्थ कारणीभूत ठरू शकतो। प्रमाणामध्ये म्हटलं तर गर्भवती स्त्रिया असतात त्यांच्या गर्भाच्या मेंदूवर सुद्धा या MSGचा परिणाम होतो। मॅगीमध्ये दुसरा एक पदार्थ असतो सोडियमचं प्रमाण हे खूप मॅगीमध्ये असते। त्या सोडियमच्या प्रमाणामुळे उच्च रक्तदाब आणि हार्टचे प्रॉब्लेम हे दीर्घकाळ सेवनामुळे पुढे जाऊन लहान मुलांमध्ये उद्भवू शकतात। मैदा, साल्ट आणि अनेक स्पायसेस असल्यामुळे पोटाचे अनेक आजार लहान मुलांमध्ये जाणवतात। त्याचप्रमाणे हायपर ॲसिडिटी, ॲबडॉमिनल डिस्टेन्शन, ॲबडॉमिनल पेन, ॲबडॉमिनल फुलनेस असे अनेक आजार आपल्याला आढळून येतात। त्याचप्रमाणे यामध्ये न्यूट्रिशन अगदी अल्प प्रमाणात असते आणि आपल्या पचनाची क्रियाही खूप या खाण्यामुळे मंदावते, त्यामुळे अनेक न्यूट्रिशनल डिफिशियन्सी पण जाणवू शकते, कारण हे खाल्ल्यानंतर आपलं पोट गच्च होतं, भरतं, त्यामुळे लहान मुलं किंवा आपण दुसरे पौष्टिक अन्न खात नाही। ह्या 2 मिनिटाच्या पदार्थ जो बनतो तो पचवण्यासाठी आपल्याला किमान 3 ते 4 तास लागतात। त्यामुळे हा पदार्थ शक्यतो आपल्या लहान मुलांना आपणही टाळावा ही विनंती। त्याऐवजी आपण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण जो ब्रेकफास्ट करतो तसे अनेक पदार्थ आपल्याला आहेत। एक तर पोहे बनवू शकतो,
शिरा बनवू शकतो किंवा उपमा, इडली, डोसा असे अनेक पदार्थ आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये त्याच्या पर्याय म्हणून वापरू शकतो. त्याचबरोबर फ्रूट्सही आपण देऊ शकतो. त्यामुळे इन्स्टंट फूडचा वापर शक्यतो टाळावा, कारण त्याचे आरोग्यावर वाईट परिणाम दीर्घकालीन दिसून येतात. धन्यवाद.